कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 4 जानेवारी 2025 रोजी जी कंबाईन पूर्व परीक्षा पार पडली, त्यात आपण अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार होतो. त्यात एक जनरल सायन्स या विषयी आपण अतिसंभाव्य प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत. बाकीचे जे सब्जेक्ट वाईज व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, कृपया ते तुम्ही बघून घ्यावे, जेणेकरून पुढची दिशा ठरण्यास मदत होईल. तर माझ्याकडे जो सेट आहे तो आहे बी आणि त्यात अनुक्रमे 66 पासून तर एक अनुक्रमे 80 पर्यंत म्हणजे एक 15 क्वेश्चन्स आपल्याला सायन्सचे दिसत आहेत. तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे. खालील विधाने बरोबर की चूक सांगा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. कारण की एक्सप्लेनेशन आपण नंतरच्या व्हिडिओत घेतला आहे, तो तुम्ही बघू शकता. सर्वांना माहित आहे, बेसिक वरून हा क्वेश्चन विचारला आहे. तर 2 आपल्याला माहीत असणार, 2 गोष्टी समजा, एक क्ष किरणाच्या वर ऋणभार आणि मॅग्नेटिक वेव्स, ह्या 2 गोष्टी कळायला की हा प्रश्न सुटतो. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. लॅटंट हीट ऑफ फ्युजन काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. अल्फा, बीटा, त्याच्यानंतर रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि गॅमा रेज आपल्याला PYQच्या अनालिसिसमधून हा क्वेश्चन कव्हर होतो. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 3, 2, 1, 4. कार्बनची सर्वाधिक मुबलक समस्थानिके विचारलाय, त्याने मोस्ट अबंडंट विचारलाय. तर त्याच्यामुळे समस्थानी अणुवस्तुमान म्हटलं तर ते मोस्ट ऑफ द स्टुडंटने 14 क्लिक केलाय, पण त्यांनी आपल्याला सर्वात जास्त अबंडंट विचारल्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 12. अल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते? प्लीज याचं उत्तर सांगा कमेंटमध्ये. हा पण जॉग्राफी, इतिहास सर्व गोष्टीत सर्व विषयात हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याचं देखील उत्तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये. हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? आपण आपल्या सायन्सच्या सिरीजमध्ये प्रॉपर म्हणजे अनालिसिस आहे, त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन आहे, ह्यांचे आपण चार्ट्स दिले आहे. ज्यांनी केले असणार त्यांना माहीत असणार. ह्याचं योग्य उत्तर असणार आहे मोलुस्का. कॅटफिश हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. मी थोडंसं सर्च केलं गुगलवर, तर त्याच्यानुसार आपल्याला बार्बेल्स हे उत्तर भेटलं आहे. पुढे बघूया 74वा प्रश्न. खालीलपैकी आदिम पृष्ठवनी प्राण्याच्या अज्ञाताशी संबंधित आहे. अज्ञाताशीचा याचा अर्थ म्हणजे जॉलेस म्हणू शकतो आपण, ज्याला जबडा नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोटोमॅझॉन म्हणजे लॅम्प्रेस. हे आहे NCERT मध्ये दिलं आहे. एक लुसंटचं NCERT बुक आहे, त्याच्यात हा 1 लायनर म्हणून क्वेश्चन्स दिला आहे. यावेळेस आयोगाने मोस्टली सेंट्रल ज्या एक्झाम आहे तिथे 1 लायनर क्वेश्चन आहे. लाईक लुसेंटचं GK पुस्तक तुम्ही बघा, मोस्ट ऑफ द क्वेश्चन तिथून फ्रेम केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून पुढील काळात येणाऱ्या परीक्षेमध्ये लुसेंट सुद्धा आपण वाचायला हवं. याच्यातून हाच एक इनडायरेक्टली आपल्याला संदेश दिसतोय. पुढे बघूया. वनस्पतींना कॅल्शियमच्या ॲपसण्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता आहे? बोरॉन. खूप वेळा प्रीमध्ये हा क्वेश्चन विचारलाय, MPSC प्रीमध्ये. ठीक आहे. 76 क्वेश्चन बघूया. खालील वनस्पती गटाची योग्य उदाहरणे आणि जोडी त्यांनी दिली आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 4, 3, 2, 1. कारण की इथे समजा जिनोस्पर्म हा सायकस आहे हे आपल्याला माहित असेल, तरी डीचं एक एकाच याच्यावर आहे. त्याच्यामुळे हे उत्तर आपल्याला आरामशीर निघू शकत होतं. आणि हे लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी क्लासिफिकेशन आपण बऱ्यापैकी डायमेन्शन असतील, त्यांचे क्लासिफिकेशन असते, हे डायग्रामनुसार आपण बऱ्यापैकी घेतलं आहे. त्याच्यामुळे हे चुकता कामा नये. पुढे बघूया 70वा प्रश्न. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पाण्याचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृती आणि मृत ऊतीचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण विचारले आहे? ॲक्च्युली खूप डीप प्रश्न होता, बट जेव्हा ॲग्रिकल्चर हा ॲग्री जॉग्राफी आपण राज्यसेवेला वाचतो, त्याच्यातून हा क्वेश्चन फ्रेम केला आहे. याचा उत्तर आहे नेक्रोटिक स्पॉटस. PYQ अनालिसिस केलं असेल आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये, जो पूर्वीच्या पॅटर्नमध्ये जो अर्थ भूगोल होता त्याच्यात, किंवा कृषी भूगोल होता सॉरी, तर त्याच्यात हा क्वेश्चन सुटू शकतो त्या अभ्यासाला. पुढे बघूया. ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे, रक्तभिसरण. त्याच्यानंतर डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी माझ्या मते AB रक्तगटाचा शोध लावलाय. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे कार्ल लँडस्टॅनर.
जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. सर्वांना हा प्रश्न रिपीट सुद्धा झालाय. 80वा की या जीवनसत्वाच्या या जीवनसत्वामुळे रक्त साळकण्यास किंवा घोटण्यास मदत होते. सर्वांना याचं उत्तर माहित आहे, प्लीज कमेंट करा. अशा प्रकारे सायन्सची एक NCERT आणि बेसिक आणि लुसंट ह्या 3 गोष्टीचा आपण योग्य समन्वय राहून अभ्यास केला तर ही सर्व प्रश्न सूट होतात. त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि योग्य संदर्भ असेल तर आपण सायन्स असेल, पॉलिटी असतील किंवा अर्थशास्त्र यांचे क्वेश्चन नक्कीच सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामुळे पुढील एक्झाममध्ये नक्कीच या संदर्भाचा जास्तीत जास्त उपयोग करावा व आपलं सातत्य वाढवावे. धन्यवाद.